ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु श्री कल्याण स्वामी महाराज की जय, अन्नपूर्णा माता की जय, गो माता की, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय, श्री संत भगवान बाबा रमण भाऊ महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, सब संतन की जय हो। हर 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 महादेव। विठला 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 भक्ति प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेमा सुख देई, प्रेमा विना नाही समाधान, रांडविणे जीवे शृंगारू हा गेला, प्रेमा विना झाला ज्ञानी कैचा, एका जनार्दनी प्रेमाती गोडा, एका जनार्दनी प्रेमाती गोडा, अनुभवी सुरवाड जाणतील, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू
करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रजा निज मनु मुकुरु सुधारी वरणो रघुबर विमल जसु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती पवन सुत बिनती पवन सुत
होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल 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 भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जास्त नाही फार नाही पण 4 चरणाचा अभंग सर्वांच्या पाठांतरातला साधा सरळ सोपा। माझे नाथ बाबा भगवान परमात्म्याकडे मागत असताना काय मागतात ह्याचं सुंदर चिंतन करणारा अभंग आजच्या 7व्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंग निरूपणाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। तो असा की अखिल कोट ब्रह्मांड नायक जगाचा चालक नियंता परमपिता परमेश्वर सत्ताधीश भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं सुरू असलेला हा आपला गेले 7 दिवस सुरू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह गेले 7 दिवस झालं आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। वैराग्यमूर्ती हरिभक्त परायण श्री संत भगवान बाबा यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेले 7 दिवस आपण वेगवेगळे महाराज मंडळी हरिपाठ असेल कीर्तन असेल काकडा असेल ज्ञानेश्वरी पारायण असेल गीता विष्णू सहस्रनाम असेल पारायण करतोय। ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहोत विष्णू सहस्रनामाचं पारायण करत आहोत। गेले 7 दिवस वेगवेगळ्या महाराज मंडळीच्या मुखातून आपण जे की आपल्याला ज्ञान माहित नाही संतांच्या लीला भगवंताच्या लीला एक गूढ ज्ञान एक जगण्याची दिशा आपण जगावं कसं वागावं कसं जगत असताना भक्ती किती महत्वाची आहे हे महाराज मंडळीने आपल्याला गेले 7 दिवस आपण ऐकतोय त्याचं पारायण आपण करत आहोत। गेले 7 दिवस झालं आपल्याकडून हे एक सप्ताह रूपी आपलं तप झालेलं आहे। आजचा 7वा दिवस आणि उद्या काल मग आजच्या 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडं आलेली आहे। कृपा आशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण आचार्य श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह किंवा त्यांच्या कृपा आशीर्वादाने सप्ताह सुरू आहे। आणि ह्या विष्णू सहस्रनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व्यासपीठ श्रीमती छायाताई नानाभाऊ बोंदर आणि टाळ विना व कलशपूजन समस्त गावकरी मंडळ भजनी मंडळ देवधानगड असं आपलं सुंदर असं आपल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या देवगावकर मंडळींनी भजनी मंडळानं या ठिकाणी आयोजन करतात। सुंदर असा हा सप्ताह आपण घडवून आणतात आणि वेगळाच आनंद वेगळाच उत्सव आपल्या या सप्ताहामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। पण एका गोष्टीचं वाईट वाटतं की ज्यांनी हा सप्ताह सुरू केला होता ज्यांनी या सप्ताहाची सुरुवातच केली होती असा माझा मामा अशी माझे मामा दुःखद घटना आहे। दुःख वाटतं की आदरणीय आमचे अनिल मामा बुधवंत अनिल मामांचं निधन झालेलं आहे। 1 वर्षही अजून पूर्ण झालेलं नाही। दुःखद घटना आहे। गावकऱ्यांनी विचार केला सप्ताह करावं की नाही पण दादा तुम्ही सप्ताह केला हे कौतुक कशामुळे त्यांनी सुरुवात केली होती मामांनी ते गेले तर बंद पाडलं नाही आपण आपल्या कौतुक आहे किंवा त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल त्यांना स्वतःला समाधान वाटलं असेल की बाबा मी कुठेतरी काहीतरी माझ्या जीवनामध्ये जी गोष्ट केलेली आहे ती सार्थकी ठरते काहीतरी आज गावाचं पुण्य आहे त्या गेलेल्या व्यक्तीचं। आता मला जास्तीत जास्त काही माहिती नाही मामांबद्दल पण जेवढी माहिती आहे सगळ्यांचा आधारस्तंभ म्हणजे मामा होते।
अनिल मामा. आणि मामांचं अगदी कौतुकानं जे दुसऱ्यांसाठी जगले ते मामा. आणि दादा एक गोष्ट सांगते, गोड गोष्ट यांच्या जीवनातली, जे दुसऱ्यांसाठी जगतात ती माणसं नाहीत तर देव माणसं असतात. ती माणसं साधारण नसतात, ती एक संतांचे एक त्या ठिकाणी गुण दिसतो की जे की दुसऱ्यांसाठी जगतात, जे जगाला आपलं मानतात. अयं निज परोवेती गणा लघु चेतसाम उदारा चरितांचं वसुधैव कुटुंबकम. ज्यांनी जगतालाच आपलं मानलं त्यांना म्हणावं संत. मला संत नाही तुम्हाला या ठिकाणी सांगायचे, पण जे स्वतःसाठी न जगता जगतासाठी जगले. एक सुंदर अशी परंपरा, वैराग्यमूर्ती ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबांचा पुण्यतिथीचा सोहळा एक नाही दोन नाही 7 दिवस सप्ताह करावा, भगवान बाबांची पुण्यतिथी साजरा करावी ह्याकरता त्यांनी घालून दिली होती. कौतुक वाटतं. पण तेवढी एक दुःखद घटना आहे की मामा गेलेले, वाईट वाटतं. पण त्या ठिकाणी आपण मनाला समजून घालणं गरजेचं आहे की बाबा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कोणी जीवनात. जातसी मृत्यू मृतस्य तस्मात् परिहार्यर्थे न तुम सोचितो मरसी. श्रीकृष्ण भगवान परमात्मा सांगतात की बाबांनो, जो व्यक्ती या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला आहे त्याला प्रत्येकाला जायचंय. ही गोष्ट तर आहेच, प्रत्येकाला जायचंय. पण आपलं एक मन म्हणत असतं की भगवंता घाईच केलीस, पण दादा जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. असा आदरणीय आमचे मामा, त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो ही मी भगवान माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी, भगवान बाबांच्या आणि सर्व संत मंडळीच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपण पुढे जाऊ. विठाला विठाला. गोड असं सप्ताहाचं नियोजन, तरी सुद्धा आपल्या त्यांचे जे सोबतची मित्रमंडळी होती, ज्यांचे जे सोबतचे भाऊबंद होते, त्यांनी हा सप्ताह घडवून आणला की बाबा आमच्यातलं एक नाही, पण त्याने जे करून दिलेलं आहे, जी परंपरा घालून दिलेली आहे आम्हाला, ते पुढे घेऊन जायचे. ते परमार्थाची धुरा, ते सप्ताहाची धुरा आम्हाला पुढे घेऊन जायचे. त्यामुळं सर्वांनी आपल्या ह्या भगवान बाबा मित्रमंडळाने, या भाऊबंधांनी, माझे मामाच सगळेजण सगळे म्हणजे शेवटी आता तुमचे माझे आहे का ओळख मावशी? आहे ना, मी तुमचीच नाते ना. ह्या गावची भाची आहे मी तुमचीच. म्हणजे इथले जे असतील माझ्या मावश्या, आजी आजोबा आणि दुसरे सगळे मामा माम्या, सगळे माझे मामांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा की या ठिकाणी आपण गोड असा सप्ताह या ठिकाणी आयोजन करून आणला. गोड असं छान वाटतंय. आणि सर्वजण या ठिकाणी आमचे टाळकरी मंडळ, आदरणीय श्री हरिभक्तपरायण महारुद्र महाराज खाडी गुरुवर्य महाराजांच्या संस्थेतील ही लेकरं आहेत. या लेकरांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. कारण ही जे लेकरं उभारलेत ना, ही भविष्यातली एक वारकरी आहेत, कोणी महाराज आहेत. मान्य दादा, लेकरं शिकायला टाकली नाही महाराज, विख्यात महाराज नाही झाले असू द्या, नाही मोठे गायनाचार्य झाले असू द्या, नाही मोठे मृदंगाचार्य झाले असू द्या, पण वारकरी संप्रदायाच्या संस्थेमध्ये त्यांना एक काय लागणार आहेत? संस्कार लागणार आहेत. आई वडिलांचं महत्व त्या ठिकाणी कळणार आहे. भगवान परमात्मा काय आहे, जीवन काय आहे, ते त्या ठिकाणी त्यांना काही नाही. उद्या काही सुद्धा नाही, महाराज नाही झाले मान्य असू द्या, निदान माय बापाला तरी सांभाळतील का? नाही, सांभाळणारच का? त्या ठिकाणी त्यांना एक वारकऱ्याचं एक जीवन, आई वडिलांचं महत्व त्या ठिकाणी समजून सांगितलं जातं. म्हणून पुन्हा एकदा या लेकरांसाठी जोरात टाळी वाजवा. आणि नाहीतर ही लेकरं कशी टाळ वाजवत जातात ना, आपली कुठे, एक कुठं हिथं तर एक कुठं तिथं, एक कालवा करतं, ते बसूच देत नाही. ही आपल्या लेकरांची गत. लेकरं बसले तर बसले, पण ह्याला चिमटा घेणार, त्याला चिमटा, ही ऐकतोय त्याला ऐकू देणार नाही. ही अशी आपली लेकरं. काही लेकरं तर आता बाहेर आम्हाला पाहायला मिळतं ना, पाहुणे मंडळी आले की हे लेकरं येणार,
आणि अशा त्याला काय म्हणतात किरणच्या उड्या आमच्याकडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? असे लेकरं असं कुणी माणसं घरात नसलं शांत चुपचाप बसणार आणि माणसं पाहुणे आले की चालू केल्याच बाबा ह्यांनी उड्या खायला आणि उडी घेतली आणि लागली महाराजाच्या तोंडावर. अरे बापरे, मग काय मोठ्याच्या लेकराला काय म्हणता पण येत नाही. कसलं का असा ना काय लेकरू सोन्यासारखं हो तुमचं. आणि सोन्यासारखं म्हणूस तर ह्याच्या 3 गुड्या तटकन तुटल्या, गर्वानं छाती फुगली ना. कधी नाही ती माझ्या लेकराला कुणीतरी सोन्याचं लेकरू सोन्यासारखं लेकरू असं म्हटलंय, पण नाही, आपलं गावाचं नावच आहे देव. त्यामुळं आपलं गावाचं कौतुक आहे की ह्या ठिकाणी लेकरांना मुलांना मुलींना भगवान परमात्म्याचे संतांचे विचार शिकवले जातात. ह्या करता आपल्या गावाचं कौतुक म्हणून जोरात जोरात टाळी वाजवा. आणि आमचे टाळकरी मंडळ आहे, आमच्या पाठीमागे चोपदार काका आहेत, त्यांचे खूप धन्यवाद आहेत. आणि गायनाचार्य हरिभक्तीपरायण भारत महाराज आणि आमचे आदरणीय आमच्यावरती लेकरासारखं प्रेम करतात, माया करतात, मुलीसारखी अगदी असे हरिभक्तीपरायण स्वतः कीर्तनकार आहेत, भागवताचार्य आहेत, पण तरी सुद्धा स्वतःचा म्हणजे स्वाभिमान न बाळगता या ठिकाणी कीर्तनाच्या साथीकरिता ते उभे आहेत. आणि आपल्या गावचंच ते एक रत्न आहे, त्यांच्यासाठी तर जोरात टाळी वाजवा. काही का नसले ना पण एकादशीचं भजन तर घडवून देतात का नाही. चला चला चला. आता बाकीच्या गावांनी आता पाहायला मिळते आपल्याला कशाचं भजन आणि कशाचं काय, 2 गावांनी हे असं. त्यामुळे आपल्या आदरणीय सुधाकर महाराजांचे खूप धन्यवाद आहेत. त्यांच्या शेजारी आमची माऊली दादा आहेत, ते स्वतः अगदी सुंदर मृदंग आणि ते सुद्धा आपल्या गावातच रत्न आहेत. मी आता मागं आले होते त्यावेळेस तेच आपले पखवाज घेणार, सगळ्यांना या मावशांनो या, दादा बाबा काका या, स्वतः पखवाज वाजवणार आणि स्वतः भजनाची सुरुवात करणार. असे तेही एका गावचंच रत्न असे हरिभक्तीपरायण माऊली दादा, ह्यासाठी जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा. आणि त्यांच्या शेजारी सुंदर अशी त्यांनी ठाईची चाल सुरुवातीला गायली अशी हरिभक्तीपरायण काळे महाराज, राजेभाऊ काळे महाराज, त्यांचे सुद्धा खूप धन्यवाद आहेत. विनेकरी दादा आहेत, या ठिकाणी बाहेर गावून आलेले महाराज मंडळ आहेत, त्यांचे इथलेच आहेत का? तुम्ही गाडीत आलात म्हणून म्हणलं आपलं मी. असे आमच्या आणि त्यांच्या शेजारी हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराजांचा सुद्धा सुंदर आवाज आहे, मी भजनामध्ये ऐकलेला आहे. तेही आपल्या गावचेच आहेत. आपल्या गावामध्ये 1 2 3 आणि आमचे स्वतःचे मामा सुद्धा, म्हणजे माझे मामा, तसं तर गावच माझे मामा आणि मामी सुरुवातीलाच म्हणलं, पण जे माझे मामा आहेत आमचे काका महाराज, ते सुद्धा वारकरी संप्रदाय शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. म्हणून आमचे सुधाकर बाबा, माऊली दादा, स्वप्नील दादा मामा आणि काका महाराज यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळी वाजवा. का की ते स्वतः वारकरी संप्रदायाच्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आहेत. आणि दुसरे होते नाही तर मग अशी सुरुवातीला गेले का, आणि ते सुद्धा का शिकतेत ना दादा, ते त्यांचे कौतुक आहे. शिकून या ठिकाणी गावाची जी सप्ताह आहे, जे भजन आहे, ते पुढे घेऊन चालत आहेत. आणि या ठिकाणी मृदंगाची अतिशय सुंदर अशी साथ देणारे असे जवळा बुद्रुक आकाश महाराज पांचाळ, आमच्या बाबांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा ताकदीनं. झाली असेल ना, चार्जिंग झाली ना मावशा, झाली ना, मग जोरात टाळी वाजवायची. त्यांना किती ताकद लागत असेल वाजवायला, त्यामुळे तुम्ही टाळी पण जोरात वाजवायची. अतिशय मृदंगाची गुढ अशी साथ देणारे आमचे अक्षय महाराज आहेत, आमचे सर्वजण, आमचे कराड दादा आहेत, आमचे वडील आहेत, सर्वच जण आमचे भजनी मंडळ, आमचे नाना आहेत. आणि सिस्टीमवाल्या काकासाठी विशेष टाळी वाजवा. कशामुळं त्यांना सांगावं नाही हो लागलं. आणि जरा सिस्टीम चांगली असते का आपल्या पण जरा बरं वाटतं, मन समाधानी होतं. का नाहीतर सिस्टीम चांगली नसली तर आपल्याला वेगळं स्थान, आधीच ते वेगळंच बोलायचं असतं. पण महाराज सिस्टीमवाल्या काकांचे खरंच धन्यवाद आहेत की त्यांना सांगावं नाही लागलं की तुम्ही अशी तशी सिस्टीम लावा, असे त्यांचे सुद्धा धन्यवाद आहेत. पुन्हा एकदा जोरात टाळी वाजवा. आणि आमच्या या ठिकाणी तेही आमच्या मामाच आहेत, लाला भाऊ, ते त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचे धन्यवाद. इथून तुम्ही पण आपल्या गावचेच का बाहेर आलात? आता कसं आहे, जेवढी माझ्या परिचयाचे आहेत, जेवढी मी बघितले तेवढी माहिती मला.
जे आहेत त्यांचे नाव घेतले. आमचे लाला भाऊ आहेत, आपल्याच देवधानुऱ्यातली सर्व या ठिकाणी दादा बाबा काका माझे मामा माझे आजोबा सर्वच जण, सर्वांचे खूप धन्यवाद. सर्वांचेच खूप मनापासून धन्यवाद आहेत. आणि माझ्या विशेष करून माझ्या ह्या माता माऊल्या तुमच्यासाठीच तुम्ही जोरात टाळी वाजवा. तुम्ही नाहीत आलात तर कीर्तनाला कोण हसन आणि कोण चेहरा फुलवीन. नाही तर हित बसले तुम्ही तरी. त्याच्यामुळं माझ्या माता माऊल्या त्यांचे धन्यवाद आहेत, खूप धन्यवाद. सर्वच जण अनावधानाने एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं नाव चुकून राहिलं असेल तर क्षमा असावी. सर्वच जण माझीच सर्वजण माणसं आहात. त्यामुळं तुमचं लेकर म्हणून एकदा चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर सुचवा, अथवा सर्वांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहूया. विठाल 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 विठाल. या ठिकाणी आमच्या आदरणीय अक्षय महाराजांचं या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे. चॅनलचं नाव लक्षात राहिलं नाही महाराज. धाराशिव मराठी आमच्या महाराजांचं स्वतःचं चॅनल आहे. त्यांचे खूप धन्यवाद आहेत. विठाल विठाल. मी अभंगाचा अगोदर तुम्हाला सरळ अर्थ सांगते. अभंग कोणाचा आहे माझ्या मावशांनो? अभंग नाथ महाराजांचा आहे. लक्षात ठेवा. माझे नाथ बाबा भगवान परमात्म्याचा मागत असताना, विठ्ठलाकडे मागत असताना मागतात काय? काय मागतात की विठ्ठला भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भगवंता सुरुवातीला भक्ती शब्द आहे, पुढे प्रेम आहे, तिसऱ्या नंबरला ज्ञान हा शब्द आहे. पण ज्ञानावर ह्या दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत. माझे नाथ बाबा म्हणतात भगवंता मला ज्ञान दे, पण कसं दे? भक्ती प्रेमाविना. भक्ती आणि प्रेम त्यामध्ये असू दे, नाहीतर मला ते ज्ञान नको. का नको? कारण त्याच्यामध्ये अभिमान नित्य नवा तया माझी. त्याच्यामध्ये नव्यानं काय आहे? अभिमान भरलेला आहे, अहंकार भरलेला आहे. माझे नाथ बाबा म्हणतात ज्ञान दे, पण भगवंता त्यामध्ये अहंकार आणि अभिमान मला. एकदा का माणूस ज्ञानी झाला की त्या माणसाला असं वाटतं की माझ्यासारखं आणि माझ्यापेक्षा ज्ञानीच कुणी नाही. मी आला की संपलं. म्हणून माझे नाथ बाबा म्हणतात की विठ्ठला पांडुरंगा भक्ती प्रेमाशिवाय मला ज्ञान नको. भक्ती असेल त्या ठिकाणी प्रेम असेल माया असेल तर भगवंता मला अभिमान होणार नाही. ज्ञान नकोच म्हणले का? नको नाही म्हणले. भगवंता ज्ञान मला हवंय, पण भक्ती आणि प्रेमाशिवाय ते ज्ञान नको. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. का नको? अभिमान नित्य नवा तया माझी. मग काय हवंय? प्रेम हवंय. काय हवंय भगवंता? विठ्ठल म्हटले की नाथ बाबा हवं काय? तर नाथ बाबा म्हणतात विठ्ठला मला हवंय तर प्रेम हवंय. प्रेम का? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. नाथ बाबा म्हणतात भगवंता प्रेम हवंय. प्रेम का? तर त्याच्याशिवाय सुख नाही आणि त्याच्याशिवाय समाधान नाही. एक गोष्ट लक्षात घ्या महिला मंडळ, जगामध्ये या मृत्यू लोकांमध्ये प्रेम नावाची गोष्ट नसती तर माणूस माणसाला खायला निघला असता की नाही? आज एकमेकांमध्ये प्रेम आहे. प्रेम आहे म्हणून तर या गोष्टी चालतायत. माणूस एखाद्याला प्रेमानं बोलला, प्रेमानं राहिला तर आपल्याला वाटतं वाह माणूस माणुसकीचा आहे, माणूस माणुसकीचा आहे. म्हणून भगवंता मला हवंय तर प्रेम हवंय, कारण त्याच्यामध्ये भगवंता तुझं प्रेम हवं, कारण त्यामध्ये सुख आहे, त्यामध्ये समाधान आहे. आणि प्रेम नसेल, ज्ञान असेल तर त्याची अवस्था काय आहे? ज्ञान नसेल
ज्ञान असेल आणि प्रेम नसेल तर त्याची अवस्था कशी आहे? रांडेविने जीवे शृंगारू हा केला, प्रेमाविना झाला ज्ञानी कैचा. सौभाग्यवती जिचं सौभाग्याचं लेणं हरवलेलं आहे त्या स्त्रीनं जर शृंगार केला आणि तिच्या कपाळावरती कुंकू जर नसेल तर तिच्या शृंगाराला अर्थ आहे का? तसंच ज्ञानाचं आहे आणि प्रेमाचं आहे. ज्ञान असेल तर प्रेम आवश्यक आहे. माझे नाथ म्हणतात की भगवंता प्रेम हवंय, भगवंता मला प्रेम हवंय. का तर एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील. भगवंता प्रेम अति गोड आहे आणि ज्यांना प्रेम समजलं, ज्यांना प्रेम कळालं ती माणसं अनुभवी ठरली आणि ते अनुभवी सुरवाड तेच एकटे जाणतील, बाकी जाणणार नाहीत. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. अभंगाचा सरळ अर्थ मांडलेला आहे. याचं विस्तृत आपण चिंतन पाहूया. विठाला 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 विठाला. मावशांनो अभंग कोणाचा आहे? झोपला काय तुम्ही? आता काय नाही, शाल घेतली अंगावर कावणच गरबी येणार. गरमी आल्यावर माणसाला झोप येते ना, थंडीच्या दिवसात म्हणत तशी. अभंग कोणाचा आहे? नाथ बाबाचा. नाथ बाबा हे शांतीचे सागर आहेत, शांतीब्रह्म नाथ बाबा. पण विषय आपला आहे हा अभंग मागणीपर प्रकरणातील आजचा हा अभंग निवडण्याचं कारण आहे की माझ्याकडं मागणी आलेली आहे. असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की बाबा काल्याच्या आदल्या दिवशी मागणीच का? काल्याच्या आदल्या दिवशी मागणी परच का? तर ऐका ना, सप्ताह सुरू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून ते 8व्या दिवसापर्यंत आपण स्वतः सकाळी काकडा म्हणा, ज्ञानेश्वरी पारायण म्हणा, विष्णू सहस्रनाम म्हणा, त्यामध्ये भगवंताचं नाम आणि ज्या ठिकाणी सप्ताह आहे, ज्या ठिकाणी भगवंताचं नाम आहे त्या ठिकाणी माझा विश्वाचा मालक उभा आहे. एकदा नारदजींनी प्रश्न विचारला भगवंताला की भगवान तुम्ही कुठं असता? कधी मला अर्जंट काम असलं. कारण नारद हे कोण आहे? तो नारद हे कळीचे पण आहेत ते, पण त्यांच्या कळीनं जगाचं कल्याण होतं. पण आमच्या ह्यांच्या कळीनं, एखाद्याच्या गावातल्या नारदाच्या कळीनं एखाद्याचं घर फार कळ लागते एखाद्याच्या. पण नाही, हे आता तुमचं सांगत नाही बरं का, कशा लोक दुश्मनी म्हणून मी आमच्या तिकडलं सांगते. तिकडे गेलं पुन्हा विठाला 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 विठाला. तर माझ्या नारदांचं त्यांच्याकडे जगाचं कल्याण झालं. कारण नारदांच्या म्हणण्यानं श्रीमद भागवत करून आपल्याला पाहायला मिळालं. असे नारदजी ज्यांच्या की मुखामध्ये सतत नारायण श्रीमद नारायण 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 नारायण, ज्यांच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नारायणाचं नाम आहे, अशा नारदजींनी विचारलं भगवंताला, भगवान तुम्ही नेमके कुठं असता? माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा नारदा मी उभा जय हो जय हो. नारदा मी उभा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा नारदा मी उभा नारदा मी उभा माझे भक्त नारदा मी उभा नारदा मी
सांगितलं आमच्या सुधाकर महाराजांनी, माझे भक्त गाती जेथे. भगवंतानं उत्तर दिलं, नारदा नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो. मग कुठे तर मद भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. माझे भक्त गाती जेथे नारदा, नारदा मी उभा तेथे. म्हणून ज्या ठिकाणी सप्ताह आहे किंवा जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग, मग ज्या ठिकाणी सप्ताह आहे, ज्या ठिकाणी भगवंताचं नाम आहे, त्या ठिकाणी विश्वाचा मालक उभा आहे. मग अशा ह्या नामामध्ये, ज्या ठिकाणी भगवंताचं नाम आहे, अशा या सप्ताहामध्ये आपलं पूर्ण 7 दिवस आपलं एक भगवंताचं नाम घेणं, त्याचं पारायण करणं, ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, विष्णू सहस्रनामाचं पारायण करणं, कीर्तन श्रवण करणं, हरिपाठ गाणं, काकडा गाणं, हे आपले काय होतंय, तप होतंय, तप. मग हे केलं आपण काय, 6 दिवसाचं केलं. 7व्या दिवशी आपण काय करणार, 7व्या दिवशी भगवान परमात्मा तुम्हाला विचारायला येणार, तुम्हाला पाहिजे काय. तर आपण काय मागणार, मावशांनो अशी कल्पना करा, देव तुमच्या समोर उभा आहे आणि देव कसा आहे, जगाचा मालक आहे. तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने वेदासी बोलणे, वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे गतिर्वरदा प्रभु साक्षी निवासम शरण स्रोत प्रभो प्रलम स्थानम निधानम बीजम मव्यम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाडे. जो जगाते साळीता भगवान परमात्मा जगाचा मालक आहे. स्वतः भगवान परमात्मा लक्ष्मीचा पुत्र आहे का, कोण आहे, जो आपल्या काय मावशा लक्ष्मीचा पुत्र आहे, होय देव नारायण आपल्या गावातला नाही, त्यो जगाचा मालक. लक्ष्मीचा कोण आहे, मालक, पती आहे, पुत्र. मग जगाचा बाप आहे तो तर लक्ष्मीचा पती आहे, मग तो तर आपल्याला काय कमी करणार आहे. मग तुम्हाला तर हे ज्ञान आहे आणि जगाचा मालक समोर आहे, मग तुम्ही देवाला, तुम्हाला वाटत माय काय काय मागू ग, काय काय मागू देवाला, असं होईल का नाही देवाला. तुम्ही काय मागता बरं, सामान्य जीवाची आपली काय मागणी आहे, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आपण भगवंताला एकच मागणार, भगवंता मला असू दे, एवढं सोनं दे, मला एवढं सोनं दे. किती, पुतळ्या 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 हडोरला साखळ्या पैंगण कमरेला कंबर पता. पुतळ्या हडोरला साखळ्या पैंगण कमरेला कंबर पता. किती सोनं अगं नाकात नथ घालून,
घालून सगळा थाट माट करुणी सगळा थाट माट करुणी नेसले ग नेसले ग नेसले ग नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा हे बाई ग अगं नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका का बरं पुतळ्या गोरल हडवरल साखळ्या पहिंदर पुतळ्या हडवरल पहिंदर कपडीला नाकात नत घालून नाकात नत घालून सगळा थाट माट करून थाट माट नेसले ग नेसले ग नेसले ग नेसले ग बाई बाई कुठला शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा हे नेसले एकदा आमच्या सर्व टाळकऱ्यांसाठी आमच्या अक्षय महाराजांची जोरात टाळी वाजवा पटलं तर वाजी जा टाळी लागतेच काही कुठं लागत पण नाही त्यामुळे टाळी जोरात वाजवा विठाला विठाला आपण काय म्हणतो बाई भगवंता एवढं सोनं दे एवढ्या मला पैठणी दे की बाई संक्रांतीला अख्ख्या गावात मीच फक्त नंबर 1 ला दिसली पाहिजे आता झाली ना संक्रांत झाली की नाही मी नेहमी सांगत असते संक्रांत गुरुवारी म्हणतात माझे की संक्रांत कुठं बसते घोड्या गाडवावर बसतच नाही संक्रांत गडी माणसावर बसते का स्वामी अशी संक्रांत आली ह्या संक्रांतीला काय करणार कोणता दागिना करणार अशी यांची सतत मागणी असते सारखं जेवायला बसलं की जणू माशी कशी भुनभुन 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 करते ताटा शेजारी तसं आमच्या ह्या मावश्या भुनभुन भुनभुन करतात आणि ह्या सणाला काय करतात आणि ह्या सणाला साडी घ्यायची ना असं करायचं तसं करायचं ह्यांचे आपले कान गुम होते तर असं वाटतंय कधी निघावा घराच्या बाहेर ही अशी आपली संक्रांत आहे विठाला 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 भगवान परमात्मा आपल्या समोर उभा राहिल्यावरती आपण मागणं काय मागणार की भगवंता वाढावे संतान गृही व्हावे धान्य भगवंता हे मला आपले संसारिक ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या आपण मागणार भगवंताकडे पण 7 दिवसाचं सप्ताहरूपी आपलं तप झाल्यानंतर आजच्या दिवशी आपण मागणी काय मागावी हे आपल्याला संत शिकवतात विठाला विठाला तर काय मागणी मागावी संत म्हणतात की बाबांनो अशी मागणी मागा की त्या मागणीने आपलं जीवन सार्थकी लागलं पाहिजे आपलं स्वतःचं कल्याण झालं पाहिजे अशी मागणी मागा असे माझे संत म्हणतात मावशांनो तुम्ही पुत्र मागता मागा मी सुरुवातीला म्हणून वाढावे संतान ही मागणी मागू नये असं मला म्हणायचं नाही पण पुत्र हवा कसा हे पण आपल्याला कळलं पाहिजे नाहीतर
व्हावा ऐसा गुंडा आणि ज्याचा तिही लोकी झेंडा नाहीतर पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि दाखवावा त्यांनी माय बापाला दांडा. मग जमलंय आपलं सगळंच. पुत्र असावा कसा दादा? पुत्र असावा माझ्या मुलीसारखा, पुत्र असावे माझ्या तुकोबारायांसारखे, पुत्र असावेत माझे प्रभू रामचंद्रांसारखे. काय सोहळा झाला 22 जानेवारीला, काय सोहळा. आपण भाग्यवान समजू स्वतःला. कुणी म्हटलं जुन्या माणसांनी तुम्ही काय पाहिलं? जुनी माणसं फक्त एकच म्हणतात, आम्ही 72 मध्ये दुष्काळ पाहिला. पण आपण छाती ठोकून सांगू म्हातारपणी की आम्ही प्रभू रामचंद्राचा सोहळा पाहिला 22 जानेवारीला. सार्थकी झालं दादा आपलं जीवन. आपण म्हणायचो राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. भगवान आल्यानंतर मी काय करेल? राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम. भगवान आल्यानंतर मी काय करेल? राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे मेरे भजन सुनाऊंगी. मेरे दिनों के सारे भाव खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे, आएंगे नहीं, राम आए हैं राम आए. भगवान आलेले आहेत आता. आता फक्त एकच, हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा जय 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 श्री राम बोले जा. जय जय श्री राम. भारत का बच्चा जय श्री राम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की हनुमान की जय श्री राम. भारत का, मेरा भारत का, ये मेरे बच्चा बच्चा जय जय श्री राम. भारत का बच्चा जय श्री राम बोले, मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोले, जय श्री राम जय श्री राम. बोलेगा. आता काय आलंय? राम राज्य आलंय. आता आले राम राज्य. काय उणे अम्मा, काय उणे आम्हा. आता राम राज्य आलेलं आहे. मला सांगायचंय काय? पुत्र असावा प्रभू रामचंद्रासारखा. दादा बापानं एकच वाक्य सांगितलं की बाळा तुला राज्याभिषेक नाही तर वनवासाला जायचंय. बापाने सांगितलं. राम म्हटले मान्य. आणि तिथं आत्ताचा राम असता तर आपल्या काय आत्ताच्या युगातला राम असता तर संबंध काय? तुम्ही दिलं तुमच्या पत्नीला वचन, तुमचं तुम्ही बघून घ्या, आमचा काही संबंध. पण दादा ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र होते. एक पत्नी एक वचने एक वाणी प्रभू रामचंद्र होते. ते म्हटले की बाबा काही काळजी करू नका, तुम्ही वचन दिलंय ना तर ते पूर्ण करायचं. का? तुलसीदास ती सांगतात रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर बचन श्री राम जय राम जय जय राम.
श्री राम जय जय राम। रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाई पर त्या युगामध्ये, त्रेता युगामध्ये शब्दाला किंमत होती बरं का भाऊ, शब्दाला किंमत होती. आणि आता राहिलं नाही दादा, ते पहिला काळ होता. आता माणसं शब्द जाऊ द्या, माणसाला माणसं बोलले तरी मोठं समजू आपण. सांगायचंय काय मला की दादा, पहिल्या काळामध्ये शब्दाला, वचनाला किंमत होती. जगाला दाखवून द्यायचं होतं की रघुवंशामध्ये वचनाला किंमत आहे. सांगितलं की बाबा काही काळजी करू नका, बापाच्या मनातलं ओळखणारे प्रभू रामचंद्र, आईच्या मनातलं ओळखणारे राम असा कसा असावा पुत्र, तर प्रभू रामचंद्रासारखा असावा पुत्र. पुत्र असावा रामासारखा, पुत्र असावा स्वामी विवेकानंदासारखा, पुत्र असावा भगवान बाबांसारखा, पुत्र असावा वामन भाऊ सारखा, ज्यांची की उद्या पुण्यतिथी आहे. आणि आपला हा सप्ताह, एक गोष्ट मला सांगू द्या दादा, की श्रीसंत भगवान बाबा म्हणजे माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पाठीमागे या जगामध्ये, मराठवाड्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये परमार्थ जर टिकून कोणी ठेवला असेल तर श्रीसंत भगवान बाबा वामन भाऊ. त्यांनी जगाला शिकवलं, सांगितलं बाबांनो जमिनी विका पण लेकरांना शिकवा, कारण लेकरं शिकली तर पुढची पिढी चांगली होईल, चांगली माणसं राहतील, हे बाबांनी तुम्हा आम्हाला सांगितलंय. आणि संत म्हणावे तर भगवान बाबा वामन भाऊ. पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये वामन भाऊंनी देह ठेवला बरं का. डॉक्टरांनी सांगितलं की असं असं आहे, गेलेले आहेत असं जगताला सांगितलं. लाखो समाज पुण्याच्या कुठे थांबला होता, त्या हॉस्पिटलच्या बाहेर थांबलेला होता. लाखोचा समाज होता. समाज पाहिलेला आहे. एक एक माणूस रडतोय बाबांच्या भाऊंच्या आठवणीमध्ये. पण माणसांमध्ये चर्चा सुरू झाली. का झाली? ज्या दिवशी बाबांचा मृत्यू झाला त्याच दिवशी वामन भाऊंनी देह ठेवला. मग असं झालंय म्हटल्यानंतर एकाच दिवशी दोन्ही साधूंचं मरण आलंय किंवा त्यांनी देह ठेवला, तर भाऊंच्या पुण्य, बाबांच्या पुण्यतिथीला भगवान गडावर जावं की वामन भाऊंच्या पुण्यतिथीला गहिनीनाथ गडावर जावं, हे कोणाला प्रश्न पडला? त्या भक्त मंडळीला प्रश्न पडला. आता करावं काय? त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. गेले तर एकाच समाजाचे दोन साधू गेले, एकाच तिथीला गेले. मग आता पुण्यतिथीला भगवान बाबाच्या पुण्यतिथीला भगवान गडावर जावं की भाऊंच्या पुण्यतिथीला गहिनीनाथ गडावर जावं, नेमकं करावं काय? पण ही चर्चा ऐकली माझ्या वामन भाऊ. ही मी कथा माझ्या गुरुवारांच्या मुखातून ऐकलेली आहे. तर भाऊंना ही चर्चा त्यांच्या कानावर गेली होती. भाऊंनी तर देह ठेवला होता. पण दादा, डॉक्टरांनी सांगितलं होतं की श्वास बंद झालेला आहे, आत्मा निघून गेलेला आहे, शरीर हे मृत झालेलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं होतं वैज्ञानिक दृष्टीने. पण त्या ठिकाणी स्वतः ते भाऊंनी ऐकलं, चर्चा ऐकली आणि उठून बसले. कोण? उठून बसले. वामन भाऊ उठून बसले आणि सांगितलं, बाबांनो तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, काही हरकत नाही. मी 6 दिवसानं देह ठेवतो, 7 दिवसानं देह ठेवतो. मग तिथून पुढं 7 दिवस वामन भाऊ जगले. 6 दिवसांत 7व्या दिवशी देह ठेवला. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बाबांच्या पुण्यतिथीला सप्ताह सुरू होतात आणि भाऊंच्या पुण्यतिथीला काला होतो. विठाला 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 विठाला. वामन भाऊ मृत झाले आणि पुन्हा जागे झाले. संत म्हणावं कोणाला की ज्यांचा
मरणाचा सुद्धा पलीकडे जगले त्यांना म्हणावं न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर। संत म्हणावं ज्यांनी स्वतः जन्म आणि मरणाचा पलीकडे जगले ते माझे श्री संत भगवान बाबा आणि वामनभाऊ। पुत्र असावा कुणासारखा? भाऊ बाबांसारखा। दादा एक ते संत होऊन गेलेले म्हणून एकदा सर्वांनी भजन करायचंय। भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा श्री संत भगवान बाबा की जय वामन भाऊ बाबा आवाज हात वर किया महाराजांनी केलं म्हणजे तुमचं करायचं काम आहे आपण ताकदीनं जय जयकार करा श्री संत भगवान बाबा की जय वामन भाऊ महाराज की जय हर 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 भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा सांगायचे तुम्हाला एकच दादा पुत्र असावा तर माझ्या भगवान बाबांसारखा संत वामन भाऊ सारखा पुत्र असावा माझ्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखा पुत्र असावा। मागणी कशी करावी पुत्राची हे तर सांगते बरं का तुम्हाला, नाही तुम्ही म्हणाल मागणी कुठे गेली हे सांगते कुठे मी सांगते तुम्हाला पुत्र मागावा आपण भगवान परमात्म्याकडे कसा तर मागावा माझ्या रामासारखा माझ्या मौली ज्ञानोबराय सारखा तुकोबराय सारखा विवेकानंदासारखा भगवान बाबासारखा वामन भाऊ सारखा महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा पुत्र मागावा शिव छत्रपती महाराजांचा सारखा की ज्यांनी आज आपल्या गळ्यात टाळ आहे आज आपल्या गळ्यात माळ आहे आपल्या भळावरती बुक्का आहे आपल्या भळावरती कुंकू आहे आपल्या दारात तुळस आहे मंदिरावरती कळस आहे महिलांच्या नाकात नथ आहे पुरुषांच्या ओठांवर मिशी आहे कोणामुळे आहे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। कारण राजे दादा मला एक म्हणायचे हो आपण जातीवाद करूच नाही का करू नये कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्रित केल्या आणि प्रत्येकासाठी लढले प्रत्येकासाठी आज दादा आपल्याला आपण पारतंत्र्यात होतो आज आपल्याला सप्ताह करायचा असेल मला इथं उभा राहायचं असेल का तर मला आज तुम्हाला आज कोणाला तरी परवानगी मागावी लागली असती काय मागावी लागली असती हुजूर मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ क्या मैं कर सकती हूँ अशी परवानगी मागावी लागली असती पण आज आपण स्वातंत्र्य आहोत आज आपण अभिमानानं आपण स्वाभिमानानं जगतो हे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे। एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं देवाचं नाव देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या लग्ना एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या लग्नावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या लग्नावर सुंदर
स्वराज निर्माण केले शिवाजीच्या तलवारी रयतेसाठी वार झेलिले आपल्या निदळ्या छातीवर आपल्या निदळ्या हो प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर क्षत्रिय कुलावलंब सिंहासनाधीश्वर योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की ऐकायला नाही आलं दादा मला छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव घालते पुत्र असावा कसा पुत्र असावा राजांसारखा दादा मला एकच सांगायचंय माणूस पुत्र असावा जो की स्वधर्मानं वागतोय जो की संतांचे विचार घेऊन वागतोय जो की भगवान परमात्म्यानं जे आपल्याला रूढी परंपरा घालून दिलेला आहे जे त्याला धरून वागला ना तसा आम्हाला पुत्र हवा मला हीच एकच गोष्ट सांगायची आहे की जे स्वधर्मानं वागलेले जे काही वीर पुरुष होऊन गेले त्यांच्यासारखा आपल्याला असावा काय जो आपल्याला काय धांदोऱ्याच्या मावशी असावा काय पुत्र विठाला विठाला